ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय इंग्लिश व्होकॅब आणि ग्रामर. आजचा जो टॉपिक आहे ना, तो थोडासा दोघांना मिक्सिंग करणारा आहे. आपल्याकडे जे तुम्ही परीक्षेला बघतात, फिल इन द ब्लँक अशा पद्धतीचा एक टॉपिक आपण म्हणूया. टॉपिक म्हणजे ते मिक्सिंग आहे, वेगवेगळे टॉपिक त्यामध्ये येतात, पण रिकाम्या जागा भरा असं आपण मराठीत म्हणूया. इंग्रजीमध्ये या पद्धतीने हा नंबर आहे. ज्यांना समाज कल्याणचे टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांच्यासाठी, किंवा महिला बालविकास मुख्य सेविकेसाठी आणि अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. टेस्ट पेपर 20 आहे आपल्या समोर. याला खरं म्हणजे फिल इन द ब्लँक असंच नाव देतोय मी आजच्या टेस्टला, कारण की ते मी आहे ना सगळ्या टॉपिकवरच्या रिकाम्या जागा ज्या TCS ने विचारलेल्या आहेत त्या कव्हर करतोय. आगामी काळातल्या सगळ्या परीक्षा, तलाठी असेल, महालेखा लेखा व कोषागार असेल, वनरक्षक, वनसेवक, ग्रामसेवक, समाज कल्याणच्या सगळ्या परीक्षांना कामाचं हे सेशन. माय फादर डॅश मी टू गो टू पिकनिक विथ माय फ्रेंड्स. बघा, अलाउड प्रे प्रे. माझ्या वडिलांनी मला परमिशन दिली आहे, परवानगी दिली आहे. सरळ बरोबर ना? पिकनिकला जाण्यासाठी फ्रेंड सोबत. त्या परमिशनला तुम्ही काय म्हणणार? संपलं. सोपं, अवघड काहीच नाही या ठिकाणी, पण उत्तर द्यावे लागते. म्हणजे असे द्विधा मनस्थितीमधले जे वर्ड्स असतात त्याला एक होमोनिम्स नावाचं एक हे आहे. होमोनिम्स असं म्हटलं जातं बघा. तो एक वेगळा विषय, म्हणजे उच्चार सारखे, थोडं स्पेलिंग मध्ये बदल असंही असू शकतं. थोडंसं याच्यातून ते आपल्याला दिसतंय, इथे प्रे मध्ये असं. ओके, पण इथे हा थोडासा त्यापेक्षा वेगळा प्रकार आहे. परमिशन देण्यासाठी आम्ही अलाउड असा शब्द वापरतो आहे. काय अलाउड म्हणूया आपण, परमिशन दिली आहे, परवानगी दिली आहे. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँक, द करेक्ट वर्ड चुजिंग फ्रॉम द गिवन ऑप्शन. द डॅश ऑफ अवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन. होमोनिम्स. फिल इन द ब्लँक मधलं होमोनिम्स आपण मुख्यत्वे त्याच्यावर जास्त प्रश्न या ठिकाणी आहे. आता आवर हाऊस, आमचं जे घर आहे ना त्याचं छत म्हणतो आपण, त्याला छप्पर असंही म्हटलं जातं. त्या छपराला काय म्हणणार तुम्ही? कोणतं सिलिंग म्हणणार? बघा, उच्चार सेम, स्पेलिंग बदल आहे. सिलिंग कोणतं म्हणणार? त्या छतासाठी तुम्हाला शब्द वापरायचा आहे. कोणतं सिलिंग म्हणणार? ते हे सिलिंग असतं, CEILING. हे सिलिंग वेगळं आहे, हे सिलिंग आहे. छत आपण जे वरचा भाग असतो ना त्याला छत असं म्हटलं जातं, ते सिलिंग आहे, CEILING. पुन्हा एकदा पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक. बाप्टिज, वेडिंग्स अँड फ्युनरल्स आर एक्झाम्पल ऑफ डॅश. म्हणजे लग्न असेल, काहीतरी विधी जे असतात, हे सगळे यांना आम्ही काय म्हणतो? राईट्स, नन ऑफ दिस. पुन्हा एकदा होमोनिम्स. बघा, हा राईट जो आहे ना हा हक्कासाठी, हक्क. हा राईट जो आहे ना हा लिहिण्यासाठी आहे. ओके, आणि हे जे राईट्स आहे ना याला प्रथा, परंपरा असं आपण म्हणतो. बघा, RITS, राईट्स. ते आम्हाला माहित असलं पाहिजे. वेडिंग्स वगैरे जे आहे ते त्यामध्ये येतं. तुम्हाला कळतंय ना? हे प्रश्न आलेले TCSच्या वेगवेगळ्या परीक्षांना आलेले हे प्रश्न आहे. ओके, आणि तुम्हाला याची उत्तर देता आली पाहिजे. वॉकिंग 20 किलोमीटर्स नॉन स्टॉप इज क्वाइट अ डॅश. बघा, फीट फूट म्हणजे चालणे, पावले. त्या पावलांसाठी काय वापरतो आम्ही? एक ऍप्लिकेशन आहे गुगलचं, ती माहित असेल तर उत्तर येईल. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय तुम्ही काय या ठिकाणी उत्तर देणार आहे? उत्तर देता आलं पाहिजे. काय म्हणणार तुम्ही? फीट. नॉन स्टॉप इज क्वाइट फीट. चला, याचं उत्तर तुम्ही द्या. एवढं एकाचं उत्तर तुमच्याकडे ठेवतो मी. थोडंसं तुम्हालाही थोडंसं डोकं लावायला चान्स देतो. मी पुढे जातोय. द हॉर्स जम्प ओव्हर द स्टाईल. आता तो घोडा आहे ना तो जम्प मारतोय. कशाच्यावरून मारतोय जम्प? काहीतरी आहे त्याच्यावरून कशाला तरी ओलांडून जातोय तो. ते ओलांडून जाणं जे आहे, कशाला ओलांडतोय तो, त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापरणार? स्टाईल मध्ये ओलांडतोय असं म्हणणार का? एका खांबाला ओलांडून जातोय तो, खांबाला. ओके, खांबाला ओलांडून जातो आहे, त्याला आम्ही कोणता शब्द वापरणार? त्याला स्टाईल. हा स्टाईल नाहीये, हा तो स्टाईल आहे. खांबासाठी हा शब्द आहे. लक्षात ठेवा, स्पेलिंग वेगळी, उच्चार सेम, स्पेलिंग वेगळी. होमोनिम्स वरचा हा प्रश्न बघा. होमोनिम्स, which among the option given below is the correct one for filling in the blank? Mustard oil doesn't suit all. बघा, pellets. बघा, मस्टर्ड ऑइल कशाचं ऑइल हो? डझंट सूट ऑल डॅश. इंटरेस्टिंग आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा बरं का, म्हणजे ते टाळू म्हणतो ना आपण, त्या टाळूला सूट होत नाही ते ऑइल जे आहे सगळ्यांच्या घासायला वगैरे. त्यासाठी ते पॅलेट्स जे असतं, ते टाळू जे म्हणतो आपण,
त्याच्यासाठी कोणता शब्द वापरणार? 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. डबल एल नाही, पॅलेट्स हे येते, PALATES, पॅलेट्स लक्षात ठेवावं लागेल. आपण पुढे जातोय. चूज द करेक्ट वर्ड. हिज हँडरायटिंग इज नॉट. बघा त्याची हँडरायटिंग जी आहे ना ती नॉट लेजिबल, एलिजिबल, इनएलिजिबल, इलीगल, म्हणजे असे वाचता येण्यासारखी नाहीये, वाचता येण्यासारखी नाहीये. त्यासाठी आम्ही कोणता शब्द वापरतो? बघा 7 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. लेजिबल नाहीये, लेजिबल. बघा हे इलिगल तर येणारच नाही, हे येणार LEGIBLE. उत्तर आमचं आलं पाहिजे. पुढे जातोय. फेलिंग टू सॉरी द मिलिटरी कोर्ट ऑर्डर्ड हिम टू बी डॅश फॉर फेलिंग टू डू हिज ड्युटी. त्याने ड्युटी कर्तव्यामध्ये कसूर केली म्हणून त्या कोर्टाने काय केलं आहे? त्याच्या विरोधामध्ये रिकमेंडेड, रिप्रिमेंडेड, रिमांडेड, नन ऑफ दीज. बघा ऑर्डर केले आहे. काय ऑर्डर करताय? हिम टू बी डॅश. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणणार तुम्ही? रिकमेंडेड म्हणणार, रिप्रिमेंडेड म्हणणार, रिमांडेड म्हणणार. टू बी रिमांडेड फॉर फेलिंग टू डू हिज ड्युटी. रिमांडेड हा शब्द या ठिकाणी वापरला. रिमांड हा शब्द आपण जनरल मराठीमध्ये सुद्धा तुम्ही वापरताना बघतायत. विच बघा द डॅश बोर्ड डज नॉट अलाउ द फिल्म प्रोड्युसर्स टू हॅव एनी ऑप्शन सीन्स इन देअर फिल्म्स. आता ते कोणतं बोर्ड असतं? ते सेन्सॉर बोर्ड म्हणतो आपण, सेन्सर बोर्ड. सेन्सॉर म्हणजे काय? काटछाट करणार, टीका करणार. त्यासाठी टीका करण्यासाठी कोणता शब्द आहे? कोणतं सेन्सर आहे? महत्वाचं आहे. होमोनिम्स. पुन्हा एकदा 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सेन्सॉर बोर्ड, सेन्सॉर बोर्ड. ते दूरसंवेदन वगैरे ते सेन्सॉर वेगळं. हे सेन्सॉर टीका वगैरे त्या संदर्भातलं हे सेन्सॉर बोर्ड आहे. पुढचा प्रश्न आहे. इन द डेझर्ट द गोल्ड डॅश ऑफ वॉटर इज ॲज प्रिशियस ॲज गोल्ड. इंटरेस्टिंग आहे. Speak out the correct alternative to complete the sentence. Gold, draft, drought, drought, draft. बघा एक दुष्काळावाला आहे, एक कोरडा पडणारा घसा आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे. एक ड्राफ्ट म्हणजे मसुदा आहे. तुम्हाला इथे डॅश ऑफ वॉटर उत्तर द्यायचं आहे. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहे डेझर्ट द ड्रॉट ऑफ वॉटर. बघा ड्रॉट आहे, ड्रॉट. पण ड्रॉट कोणता? हा ड्रॉट आहे. ड्रॉट ऑफ वॉटर इज ॲज प्रिशियस ॲज म्हणजे पाण्याचा थेंब. हा ड्रॉट म्हणजे थेंब. हा ड्रॉट म्हणजे हे दुष्काळ. वो आला दुष्काळ आहे, हे आला थेंब आहे. लक्षात घ्यावं लागेल. शब्द महत्वाचे परीक्षेला येणारे आहेत. डिसेंट, डिसेंट 2 शब्द आहे. अर्थ वेगळे, स्पेलिंग वेगळी, उच्चार सेम आहे. डिसेंट मग काय? क्लाइम डाऊन, शो डिसएग्रीमेंट, शो डिसएग्रीमेंट, गो अप, शो अग्रीमेंट. काय म्हणजे एका ठिकाणी म्हटलंय की खाली काहीतरी उतार होणे, खाली उतरणे, पडणे, आणि एका ठिकाणी म्हटलं की असहमती. हा डिसेंट काय म्हणतोय? इंटरेस्टिंग आहे. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. खाली येण्यासाठी आम्ही काय म्हणतोय? हा डिसेंट आहे. हा डिसेंट, SCENT. हा डिसेंट आहे खाली येण्यासाठी, क्लाइम. आणि हा डिसेंट, शो डिसएग्रीमेंट, एखाद्याबद्दल असहमती दाखवणं, त्यासाठी तो शो डिसएग्रीमेंट आहे. पुढे ही वॉज शुअर टू विन हिज बॉस हर्ट ॲज ही हॅड ऑलवेज प्रूव्ह टू बी अ क्लोज डॅश टू हिम. बघा इंटरेस्टिंग आहे. कॉन्फिडंट, कॉन्फिडेन्शियल, कॉन्फिडंट, क्रेडेन्शियल्स. बघा 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. काय म्हणताय? ही वॉज शुअर टू विन हिज बॉस हर्ट ॲज ही हॅड ऑलवेज प्रूव्ह टू बी अ क्लोज डॅश टू हिम. आत्मविश्वासासाठी आहे, त्याला तेवढा कॉन्फिडन्स आहे. बघा मग ते कॉन्फिडन्ससाठी काय तुम्ही कॉन्फिडंट वापरणार? कॉन्फिडेन्शियल म्हणजे तर गुप्त आहे, क्रेडेन्शियल येत नाही. कॉन्फिडंट टू हिम, कॉन्फिडंट टू हिम. इथे 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. लक्षात घ्या. आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. द मिनिस्टर्स लेटेस्ट डॅश ऑन टॅक्सेस हॅज काउज ग्रेट एनेक्झिटी. ते जे स्पीच असतं ना, अर्थसंकल्पीय भाषण असतं ना, त्यासाठी हा शब्द वापरला जातो. तुम्ही जर न्यूजपेपर वाचले असतील, ऐकले, पाहिले असतील, वाचले असतील, मग काय म्हणणार तुम्ही? प्रोनाऊन्सिएशन, प्रोनाऊन्सिएशन, प्रोनाऊन्समेंट, प्रोनाऊन्समेंट. स्पेलिंगचा विषय, उच्चाराचा विषय आहे. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहे. ते जे स्पीच असतं त्याला काय म्हणतात? अर्थसंकल्पावरचं जे स्पीच आहे
प्रोनाऊन्सिएशन म्हणजे तर हे उच्चार आहे. प्रोनाऊन्सिएशन हे दोन्ही गोल तोड आहे, हे नाहीये. प्रोनाऊन्समेंट हा शब्द आहे त्यासाठी, म्हणजे काहीतरी वाच्यता करणे, त्या संदर्भात स्पीच देणे, त्यासाठी हा शब्द आहे. लेटेस्ट प्रोनाऊन्समेंट ऑन टॅक्सेस म्हणजे घोषणा म्हणूया आपण त्याला. काय शब्द घेऊ शकतो ना, घोषणा. त्या संदर्भात काहीतरी नवीन घोषित करणे, त्या संदर्भातलं ती स्पीच आहे. शब्द चुकायचे नाहीये. तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील, लाईक करा, शेअर करा. थोडं हटके आहे हे लेक्चर, थोडेसे अवघड आहे हे प्रश्न, पण मला वाटतं थोडं थेंबी थेंबी तळे साचे, असं आपल्याला पुढे जायचंय. हळूहळू त्याच्यावरचे पुढचे लेक्चर येत गेले की तुमचं काम सोपं होत जाणार आहे. आणि आता जे मुख्य सेवेचे पेपर देणारे विद्यार्थी मैत्रिणी आहे किंवा महिला बालिकाचे पेपर ज्यांनी दिले, जेव्हा तुमचे मेसेज येतात की पेपर खूप सोपा गेला, तुम्ही शिकवलेलं मधलं खूप सारं आलं, तेव्हा मला भारी वाटतं की चला आपण जे करतोय ते योग्य करतोय. मान्य मी काही सगळं देऊ शकतो तुम्हाला असं नाहीये, पण खारीचा वाटा त्या ठिकाणी निश्चितपणे आपण उचलूया. दिस ऍपल्स आर डॅश डॅश. बघा, सोर 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 सोर. आंबट वगैरे म्हणतो ना आपण, त्या आंबटसाठी एक शब्द वापरला जातो, तो कोणता? 14 नंबरचा प्रश्न आहे. तो आंबटसाठी शब्द हा आहे SOUR. ते आंबट निघालेलं आहे, पहिले ते चिकलेलं नाही. SOUR. इन एन्शियंट टाइम्स द अर्थ वॉज कन्सिडर्ड टू बी वर्ड डॅश डॅश. म्हणजे जुन्या काळामध्ये असं समजलं जायचं की पृथ्वी स्थिर आहे, स्थिर आहे. त्याला स्टेशनरी शब्द आहे, पण एक स्टेशनरी ते आपण वह्या पुस्तकं हे पेन वगैरे घ्यायला जातो, ते स्टेशनरी वेगळं आहे. त्यामध्ये फक्त ई आणि एचाच फरक आहे, स्टेशन तर येतच नाही. ई आणि ए. जे स्थिर आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, आणि जे आपलं ते शालेय साहित्य आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? 15 नंबरचा प्रश्न आहे. हे स्टेशनरी, हे जे NERY आहे ना, हे स्थिरसाठी आहे. स्थिर होती पृथ्वी. आपलं उत्तर हे स्टेशनरी म्हणजे ते आपलं वह्या पुस्तकं पेन पेन्सिल ते. आय होप दॅट समबडी देअर विल बी वर्ड डॅश डॅश. बघा, जगाच्या शांततेबद्दल बोलले जाते. शांतता, शांततेची आशा केली जाते. पीस 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 पीस. एक पीस म्हणजे तुकडा आहे आणि एक पीस म्हणजे शांतता आहे. ती शांतता कोणती? 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्ही देणार आहात. चला, ती पीस म्हणजे ही येते PEACE, पीस. शांततेसाठीचा हा पीस आहे. व्हॉट डॅश डॅश वुड यू गिव्ह टू न्यू जनरेशन? व्हॉट ऍडवाइस 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 ऍडवाइजरी. व्हॉट डॅश डॅश वुड यू गिव्ह, काय ऍडवाइस देणार? बघा, ऍडवाइस दोन आहे. एक वर्ब म्हणून वापरला जातो आणि एक नाऊन म्हणून वापरला जातो. या वाक्यात जो येणार आहे तो कोणता येणार आहे? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. इथे सल्ला, सल्ला. व्हॉट सल्ला? कोणता सल्ला? देणे नाहीये. ते वुड यू गिव्ह हे व पुढे आलंय. हा सल्ला जो आहे ना त्यासाठी हे सल्ला देण्यासाठी SE आहे. फक्त सल्ला म्हटलं ना, नाऊन बघा, नाऊन असेल ना C, वर्ब असेल ना SE. सोप्या गोष्टी बरंच आपण त्यावर चर्चा केलेली आहे. निश्चितपणे याच्या आधीचे लेक्चर तुम्ही बघत असाल. अभ्यास टॅब आहे, डाउनलोड करून घ्यायचं. ज्यांना भविष्यकाळामध्ये तलाठी भरती द्यायची आहे, वनरक्षक द्यायचे आहे, ग्रामसेवक द्यायचे आहे, लेखापाल द्यायचे आहे, त्यांनी अभ्यास टॅब डाउनलोड करायचं. प्ले स्टोअरला ऍप तुम्हाला भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. शी इज द ओनली डॅश डॅश टू हर फादर्स प्रॉपर्टी. बघा, हेअर 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 हेअर. ओनली वारस. बघा, सी ही इज द ओनली वारस टू हर. वारस, वारसाला काय म्हणणार? एक केसासाठी आहे, एक टीचरसाठी आहे आणि एक वारसासाठी आहे. इंटरेस्टिंग. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. लगेच माझ्या केससाठी बघू नका. बरेच जण म्हणतात लय केस आले. कसं काय आले? हे इयर, HEIR, वारसासाठीचा हा शब्द आहे. हेअर ऑइल वेगळे. सी आस्क मी डॅश डॅश आय वॉज इल. सी आस्क मी, जेव्हा मी आजारी होतो तेव्हा तिने मला विचारलं. वायदर, वेदर, वेदर, वेअर. चला, हे सोपं आहे, हे जोडणार आहे. त्याला काय म्हणतो आम्ही? 19 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ते हे वेदर आहे, ते हवामानाचं वेदर वेगळं आहे. हे वेअरचा तर काही विषय येतच नाही या ठिकाणी. ओके, पुढे जातोय मी. होमोनिम्स, मुख्यत्वे होमोनिम्सच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ही टेस्ट बघतोय. निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला होईल. द डॅश डॅश पर्सन लेफ्ट बिहाइंड हिम अ विडो विथ 3 चिल्ड्रन. द डॅश डॅश पर्सन लेफ्ट म्हणजे तो मृत व्यक्ती जो आहे, त्या मृतसाठी, मेलेला व्यक्ती आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यासाठी कोणता शब्द वापरणार तुम्ही? डिक्रीज, डिसीज, डिस्रप्टेड, डिसीज. बघा, 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यासाठी ही तुम्ही वापरणार आहे डिसीज. डिक्रीज नाही वापरत, डिस्रप्ट नाही वापरत. हा डिसीज कोणता? पण DI नाही. हा DI म्हणजे ते आजारी, त्यासाठी हा डिसीज आहे. हा म्हणजे मृतसाठी आहे, DE. हे इंटरेस्टिंग आहे, हे इंटरेस्टिंग आहे. स्पेलिंगकडे लक्ष द्यावं लागेल. ही आणि आय मुळे बराच फरक पडतो, लक्षात घ्यावं लागेल. अभ्यास का टॅब आहे आणि अभ्यास का टॅब डाउनलोड केल्यामुळे सुद्धा
ए आणि आय इतकाच फरक पडतो. 2 मार्काचा विषय ना, 2 मार्क तुम्हाला कुठून कुठे घेऊन जाईल माहित नाहीये. जो वेटिंगवर आहे ना पहिला त्याला विचारा 2 मार्काचं महत्व. अंगणवाडी मुख्य शिक्षिका फास्ट ट्रॅक बॅच आहे, टेस्ट पेपर्स आहे. टेस्ट पेपर पाहिजे असेल या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, भेटून जातील. समाज कल्याण तुमच्यासाठी संधी आहे. फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करून घ्या. शेवटचे 10-15 दिवस तुमचा चांगला अभ्यास होऊन जाईल. तुम्हाला कदाचित हे लेक्चर अपलोड होईपर्यंत तुमच्या हॉल तिकीटची लिंक भेटलेली असेल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतो, तिथून जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. तलाठीवरती ग्रामसेवक, कनिष्ठ लेखापाल, वनरक्षक, वनसेवक, रेल्वे सगळ्या बॅचेस चालू झाले. नवीन बॅचेस आहेत, रेकॉर्डेड सेशन आहेत, लाईव्ह सेशन आहेत. सगळ्या नोट्स तुम्हाला भेटणार आहे. बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला मेसेज करायचा. ज्यांना नवीन ऍडमिशन घ्यायचं त्यांनी हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. नाही पटलं म्हणजे तिथे नाही समाधान झालं तर कॉलही करू शकतात. चला थांबूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.